महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। सुरुवातीलाच लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी। आता 5,500 दिवाळी बोनस मिळणार। सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला अतिशय आनंददायी निर्णय। लाडक्या बहिणी वारंवार विचारत होत्या, दिवाळी बोनस मिळणार का? आणि त्यातच सरकारने निर्णय घेऊन टाकला। आता फक्त दिवाळी बोनस नाही तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते देखील लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला। तुम्हाला विश्वास बसत नसेल तर ही पेपरची बातमी बघा। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळी 5,500 मिळणार। पाहू शकता, इथे हेडलाईन आहे, खाली बघू शकता लाडक्या बहिणीला तेव्हा भाऊंकडून दिवाळी गिफ्ट 5,500। पेपरला बातमी आता छापून आली आहे। आता 100% लाडक्या बहिणीला पैसे मिळणार। सरकारच्या माध्यमातून एक नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ऑक्टोबर महिन्याचा 16वा आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून आता लाडक्या बहिणीच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार। तर तुमच्या बँकेच्या खात्यावर सप्टेंबरचा 15वा हप्ता 1,500 रुपये जमा झाला असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावर लगेच ऑक्टोबर महिन्याचा 17वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि या व्यतिरिक्त दिवाळी बोनस 2,500 रुपये देखील जमा होणार आहेत। भाऊबीजेची खास भेट आता सरकारकडून मिळत असल्याची एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली। ही भाऊबीजेची ओवाळी आता सरकारकडून मिळणार, पण ही ओवाळणी आता सर्व बहिणींना मिळणार नाही। यासाठी एक वेगळी यादी तयार करण्यात आली आहे। त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। तर तुमच्या बँकेच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याची तसेच नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याची आणि भाऊबीजेच्या भेटीची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला नेमका हा दिवाळी बोनस मिळणार आहे का किंवा भाऊबीजेची वाणी मिळणार आहे का, यांच्या यादीमध्ये कसा नंबर लावायचा सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता पहा, मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले जातात। पण आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींना आता हप्ता उशीर न करता दर महिन्याच्या 10 तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजे यंदाची दिवाळी तुमच्यासाठी खरोखर गोड झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस सोबत लाडक्या बहिणीसाठी मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। बहिणीच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला तर अशा सर्व लाडक्या बहिणींची यादी सरकारने जाहीर केली असून आता याच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 हप्ते जमा होणार आहे। त्यासोबत जे भाऊबीजेची भेट आहे तीही जमा होणार आहेत। राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी बोर झाली पाहिजे असं सरकारने स्पष्ट केलं असून आता राज्यातील एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावर पैसे जमा झाले नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे सांगितले आहे। शोधून पात्र असो अपात्र असो सगळ्या बहिणींच्या खात्यावर पैसे द्या, सरकारने सांगितले। सर्व बँकांना तसेच अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या असून लाडक्या बहिणीच्या खात्यावर DBT माध्यमातून रक्कम जमा करण्यात येणार। आता पहा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। 36 जिल्ह्यांची यादी सरकारने सकाळी जाहीर केली आहे, ज्यामुळे कोणत्याही पात्र बहिणीला या योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येणार नाही। आता तुम्ही विचार करत असाल की नेमकं माझ्या जिल्ह्याचा नंबर कधी येणार? लाडक्या बहिणींनो, थोडं लक्ष द्या, कारण सरकारने याबाबत स्पष्ट यादी जाहीर केली आहे। ही यादी तुम्हाला समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला नेमकं कधी आणि कसा हा हप्ता मिळणार याची पूर्ण माहिती मिळेल।
मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील असाच 3 टप्प्यांमध्ये जमा करण्यात आला होता. हप्ता देखील त्याच पद्धतीने जमा होणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला स्पष्ट आदेश दिले आहेत की ही प्रक्रिया जलद आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावी. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय की ज्या वहिनींनी आपल्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक केला आहे त्यांना कोणत्याही प्रकारची पात्रता तपासणीची गरज नाही. कोणीही पात्र बहीण अपात्र ठरू शकणार नाही. सर्व पात्र बहिणींच्या खात्यांमध्ये 3 दिवसात हा हप्ता जमा होणार आहे. विशेषतः ज्या बहिणींची खाती स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत त्यांना सर्वात प्रथम आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि ते म्हणजे तुमची ई-KYC. सरकारने 18 सप्टेंबर 2025 रोजी एक नवीन शासकीय निर्णय म्हणजे GR जारी केला आहे. या GR नुसार आता फक्त त्याच महिलांनाच पुढे या योजनेचा लाभ मिळेल ज्यांनी त्यांची ई-KYC पूर्ण केलेली असेल. तुम्ही म्हणाल, अहो आम्ही तर अर्ज करताना ई-KYC केली होती. पण लक्षात घ्या, सरकारच्या नव्या नियमानुसार आता ही KYC नियमितपणे करावी लागणार आहे. यामागचं कारण आहे लाभार्थ्यांची पडताळणी करणं आणि चुकीच्या नोंदण्या थांबवणे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की ई-KYC मुळे लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यात सुलभता येईल आणि विलंबाच्या तक्रारी कमी होतील. ही प्रक्रिया योजनांसाठी रुटीन आहे. यासाठी UIDAI चे ऑथरायझेशन आवश्यक आहे आणि त्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की ही प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थ्यांनी पुढील 2 ते 3 महिन्यात म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपली ई-KYC पूर्ण करावी. जर तुम्ही या कालावधीत ई-KYC पूर्ण केली नाही तर तुमचे योजनेचे हप्ते थांबवले जाऊ शकतात, म्हणजेच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा. आता तुम्ही विचार करत असाल की नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार आहे. चला आपण याबाबत सविस्तर माहिती घेऊया. एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत यादी जाहीर केली आहे जी 3 दिवसांसाठी विभागली गेली आहे. प्रत्येकी 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला फक्त थोडं लक्ष देऊन पाहायचंय की तुमचा जिल्हा नेमका कोणत्या दिवशी येतोय. पहिला जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे त्याच बँक खात्यांमध्ये आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता. दुसरा जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यात जवळपास 2,44,000 लाडक्या बहिणींनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेतला होता आणि आता त्याच बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा आता जमा होणार आहे. तिसरा जिल्हा आहे अहमदनगरमधील. सर्व पात्र लाडक्या बहिणींना सोमवारी हा हप्ता मिळेल. त्यानंतर चौथा जिल्हा आहे उस्मानाबाद आणि 5वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील सर्वात मोठा लाडक्या बहिणींच्या संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे, जिथे 3,55,000 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. कोल्हापूर 7वा जिल्हा आहे गडचिरोली आणि 8वा जिल्हा आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्यात जवळपास 2.5 लाख लाडक्या बहिणींनी या योजनेचा अर्ज भरला होता आणि त्यापैकी 2,30,000 बहिणीच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. त्यानंतर 9वा जिल्हा आहे जळगाव, जिल्हा आहे जालना आणि 12वा जिल्हा आहे ठाणे. आता आपण उद्याच्या यादीकडे वळूया. 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. पहिला जिल्हा आहे धुळे. धुळे जिल्ह्यात 2,86,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्या होत्या आणि आता त्याच बहिणीच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. दुसरा जिल्हा आहे नंदुरबार, तिसरा जिल्हा आहे नांदेड आणि चौथा जिल्हा आहे नागपूर. त्यानंतर 5वा आणि 6वा जिल्हा आहे नाशिक आणि परभणी. 7वा आणि 8वा जिल्हा आहे पालघर आणि पुणे. हा सर्वात मोठा लाडक्या बहिणींच्या संख्येचा जिल्हा आहे, जिथे 5.5 लाखांअधिक लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यानंतर 9वा, 10वा, 11वा आणि 12वा जिल्हा आहे बीड, बुलढाणा, भंडारा आणि मुंबई उपनगर. शेवटी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. यामध्ये पहिला आणि दुसरा जिल्हा आहे सोलापूर आणि सिंधुदुर्ग. तिसरा आणि चौथा जिल्हा आहे सातारा आणि वाशिम.
त्यानंतर 5वा आणि 6वा जिल्हा आहे वर्धा आणि लातूर, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा जिल्हा आहे रायगड, रत्नागिरी, यवतमाळ आणि मुंबई शहर, 11वा आणि 12वा जिल्हा आहे हिंगोली आणि सांगली. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या जिल्ह्याचा नंबर या 3 पैकी कोणत्या एका दिवशी येतो हे समजलं असेल. तुमचं आधार कार्ड जर बँक खात्याची लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुमचं खातं असेल, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. साधारणपणे ह्या बातमीची सवय आम्हाला गेल्या 3-4 महिन्यापासून झालेली आहे. खरं तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याच्यामध्ये जवळपास 38% आणि 41% वाढ ही त्यांच्या एकंदर सालाबादप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे.